नमस्कार विद्यार्थी मित्रो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. NMMS MTS मागील वर्षाचे प्रश्न आपण बघत आहोत. तर पहिलं लेक्चर आपण बघितलेलं आहे, हे आपलं दुसरं लेक्चर आहे. तर प्रश्न क्रमांक 28 आणि 29 ला सूचना काय दिल्यात बघा. सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची दिलेल्या पर्यायातून निवडा. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 28 बघा. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? त्रिकोणांची संख्या सांगायची. त्या आकृतीतील भागांना पहिल्यांदा नावे देऊया. A, B, C, D, E, F, G, H, I आणि J. आता मी काय म्हणतोय बघा, एका अक्षराने तयार होणारे त्रिकोण. एका अक्षराने कुठले कुठले, त्यातला मी एक सांगतो तुम्हाला बघा. त्यातला एक सांगतो, ह्या यो बघा, यो त्या ए न तयार होणारा हा असा त्रिकोण. ए न तयार होणारा असा त्रिकोण. ठीक आहे, म्हणजे ए न तयार होतोय, त्यानंतर बी न तयार होतोय, सी न तयार होतोय, डी न तयार होतोय, ई न तयार होतोय, एफ न होतोय, त्यानंतर आय न होतोय, सॉरी एफ न तयार होत नाही, आय न होतोय आणि जे न होतोय. म्हणजे एकूण किती तयार होतात? 7 होतात. त्यानंतर 2 अक्षरांनी कुठले त्रिकोण तयार होतात बघा. 2 अक्षरांनी त्रिकोण तयार कुठले होतात? तर त्यातला मी एक सांगतो तुम्हाला बघा. त्यातला एक सांगतो बघा. ह्या सीडीनं तयार होणारा दिसतोय काय बघा. हा सीडीनं तयार होणारा. अशा पद्धतीनं पुढचे सांगायचे. म्हणजे सीडीनं तयार होतोय, त्यानंतर काय बघा EF न तयार होतोय, त्यानंतर काय बघा IJ न तयार होतोय, त्यानंतर DG न तयार होतोय, त्यानंतर काय बघा CF न तयार होतोय. म्हणजे असे एकूण 5 तयार होतात. त्यानंतर 3 अक्षरांनी तयार होणारे त्रिकोण. त्यातला मी एक सांगतो 3 अक्षरांनी. हा तुम्हाला दिसतोय का बघा, हा त्रिकोण. हा बघा, हा कुठला, इथून इथपर्यंत आणि इथून असा. हा 3 अक्षरांनी तयार झालेला आहे. कुठल्या कुठल्या? डी न तयार झालेला आहे, जी न तयार झालेला आहे आणि जे न तयार झालेला आहे. त्यानंतर EFG दिसतोय बघा. त्यानंतर काय बघा HIJ हा 3 अक्षरांनी तयार झालेला आहे. परत आणि 3 अक्षरांनी कुठला तयार झालेला आहे? आणि HIJ झाला, EFG झाला, त्यानंतर काय बघा CFI. असे एकूण किती आहेत? 4 आहेत. हे किती आहेत? 5 आहेत. 4 5 9 झाले आणि 9 आणि 7 किती झाले? 16. म्हणजे एकूण किती त्रिकोण तयार झालेत? 16. 16 ऑप्शन मध्ये आहे का? नाही. त्यामुळे हा प्रश्न काय झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे. आता त्यानंतर मी आता पुढला प्रश्न तुम्हाला सांगतो. पुढल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 29 आपण बघूया. आकृतीतील समलंब चौकोनांची संख्या किती? आता समलंब चौकोन कशाला म्हणायचे? मी एक आकृती काढतो. तर बघा, ही आता मी ह्याला नाव देतो ABCD. ह्याच्यामध्ये बाजू AB दिसते, बाजू AB. ही बाजू CD ला काय आहे? समान आहे, समान. म्हणजे सम्मुख बाजूंची एक जोडी समान असते, त्याला समलंब चौकोन असं म्हणायचं. आता याला समान का म्हणायचं? बघा, ही मी बाजू पुढे वाढवली AB आणि बाजू CD पुढे वाढवली, तर एकमेकाला त्या छेदत नाही, परंतु बाजू AC बघा, बाजू AC ही जर समजा मी पुढे वाढवली आणि बाजू BD मी पुढे वाढवली, तर कुठं ना कुठेतरी एकमेकाला छेदतात, त्यामुळे त्या समांतर नाही. समलंब चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी काय पाहिजे? समान असते, एकच जोडी समान असते, तर त्याला समलंब चौकोन म्हणायचं. आता आकृतीतील समलंब चौकोनांची संख्या किती म्हटले? तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता 2 अक्षरांनी, एका अक्षरांनी कुठलंही तयार होत नाही. 2 अक्षरांनी कुठले तयार होते बघूया. 2 अक्षरांनी तयार होणारे समलंब चौकोन. तर ते कुठले कुठले? मी त्यातला एक सांगतो तुम्हाला बघा. आता ही बाजू बघा, बाजू ही हिची आणि ही बघा ही बाजू एकमेकाला कशा आहेत? समांतर आहेत. म्हणजे AB न तयार होणारा, म्हणजे कुठला बघा? AB न. बघा दिसते का बघा, ही खालची बाजू या वरच्या बाजूला कशी आहे? समांतर आहे. मी एका मापाच्या म्हणत नाही, समांतर. म्हणजे 2 अक्षरांनी तयार होणारा AB आहे. त्यानंतर काय बघा 2 अक्षरांनी तयार होणारा BC आहे. त्यानंतर 2 अक्षरांनी तयार होणारा FG आहे. त्यानंतर 2 अक्षरांनी तयार होणारा AE सुद्धा आहे. त्यानंतर आपण आता 3 अक्षरांनी बघूया. 3 अक्षरांनी कुठले तयार होतात? 3 अक्षरांनी तयार होणारे
तर 3 अक्षरांनी तयार होणारा मी एक सांगतो तुम्हाला बघा. 3 अक्षरांनी तयार होणारा हे तुम्हाला हे दिसतोय काय बघा, ए बी आणि काय बघा इथं असा सी. हे दिसतोय एबीसी. एबीसी दिसतोय. आता एबीसी का बाबा? कारण त्याची बघा ही बाजू, ही खालची बाजू ह्या वरच्या बाजूला कशा आहे, समांतर आहे. हा, म्हणजे एबीसी तयार होतोय. त्यानंतर कुठला तयार होतोय, बीसीडी तयार होतोय. त्यानंतर एईएच तयार होते. ते तुम्ही बघा. त्यानंतर 4 अक्षरांनी तयार होणारे, किती अक्षरांनी, 4 अक्षरांनी तयार होणारे. तर 4 अक्षरांनी तयार होणारे मी तुम्हाला एक सांगतो, दाखवतो. 4 अक्षरांनी तयार होणारा तर ह्यो दिसतोय बघा तुम्हाला. बघा ह्यो हा सी डी एफ जी. हा सी डी एफ जी हा समलंब. ह्याच्यात समान बाजू कुठल्या कुठे, ही बघा ही बाजू आणि ही बाजू समान आहेत. म्हणजे काय बघा, सी डी एफ जी. सी डी एफ जी. ठीक आहे. सी डी एफ आणि जी. त्यानंतर कुठला तयार होतोय, EF HI. EF HI हे करून बघा. त्यानंतर इथं एक तयार होतोय तो 6 अक्षरी. किती अक्षरी, 6 अक्षरी. 6 अक्षरी कुठला तयार होतोय बघा, एक होतोय तो 6 अक्षरी. हो बघा, ह्या सी न तयार होतोय, डी न तयार होतोय, एफ न तयार होतोय, जी न तयार होतोय, आय न तयार होतोय आणि जे न तयार होतोय. त्याच्यामध्ये बघा ही बाजू आणि ही मोठी बाजू एकमेकाला समांतर आहेत आणि हा असा 6 अक्षरी. कुठला कुठला, सी डी एफ जी आय जे. आणि त्यानंतर एक मोठा 7 अक्षरी तयार होतोय. 7 अक्षरी समलंब चौकोन कुठला तयार होतोय, तर कुठल्या कुठल्या यानं तयार होतोय बघा, सी न तयार होतोय. ह्या इथं मी देतो बघा, त्या सी न तयार होतोय, त्या डी न तयार होतोय. त्यानंतर काय बघा, ह्या एफ न तयार होतोय. त्यानंतर जी न तयार होतोय. ह्यो तर झाला किती अक्षरी, हा 6 अक्षरी झाला. सॉरी, सगळ्यात मोठा इकडा आहे बघा, ए बी, ह्यो सी. त्यानंतर काय बघा, हा एफ, ई, एच आणि आय न. हे बघा ह्यो हा, हा मोठाच्या मोठा हा असा, ह्यो असा इथून असा, ह्यो असा काय झालेला आहे, 7 अक्षरी तयार झालेला आहे. कुठलं कुठलं 7 अक्षर, ए न तयार झालेला आहे, बी न तयार झालेला आहे, सी न तयार झालेला आहे, ई न तयार झालेला आहे, एफ न तयार झालेला आहे, एच न तयार झालेला, आय न तयार झालेला आहे. म्हणजे एकूण समलंब चौकोन किती झालेत बघा, किती झालेत, ह्यो 1 2 3 4 5 6 7 8 9, ह्यो 10 आणि ह्यो 11. ऑप्शन मध्ये 11 कुठंच नाही, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा कॅन्सल झालेला आहे. बघा, प्रश्नपत्रिकेतील हे 2 प्रश्न कॅन्सल झालेले होते. आणि हे प्रश्न बघा जरा लेंदी सुद्धा आहेत आणि मोठे सुद्धा आहेत. त्यामुळे कुठले प्रश्न सोडवायचे हे सुद्धा तुम्हाला समजले पाहिजेत. ह्याच्यासाठी वेळ जादा सुद्धा लागतोय. त्यानंतर बघा, आता पुढले प्रश्न आपण बघूया. पुढले प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 30 ते 32 साठी सूचना काय दिलेल्या आहे बघा. पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. बघा, ह्या MUI चा संबंध ह्या LTSC आहे, तसाच संबंध DEIC प्रश्न जे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ना त्याच्यामधील एकाचा आहे. काय करायचं बघा, M चा संबंध L शी काढायचा. M पासून L कसं तयार झालेलं आहे बघा, असं इकडे मागं आलेला आहे. M चा नंबर किती आहे, 13 आणि L चा नंबर किती आहे, 12. त्याच पद्धतीनं तुम्ही D पासून मागे या, D चा नंबर 4 आहे, तर तुम्ही काय बघा, C कडे येणार. सी कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, तर ह्या ऑप्शन मध्ये आणि ह्या ऑप्शन मध्ये. हे ऑप्शन निघून गेला, हे ऑप्शन निघून गेला. त्यानंतर काय बघा, आता या दोन्ही ऑप्शनचं जर तुम्ही निरीक्षण व्यवस्थित केलं तर हिथं सुद्धा मध्ये डी आहे, हे दिसतोय काय बघा, हिथं सुद्धा मध्ये असा डी आहे आणि हिथं सुद्धा मध्ये असा डी आहे. त्यामुळे दुसरं काय बघा, हे अक्षर तुम्ही बघत बसू नका, डायरेक्ट तुम्ही काय बघा, त्या तिसऱ्या आयचा संबंध एच शी कसा आला बघा. आय पासून एच तयार झाले तर हिथं सुद्धा आय पासून एच तयार होणार की रे. मग कुठं आहे बघा, मध्ये काय बघा, ह्या दोघांच्या मध्ये डी आहे, म्हणजे CDH येणार. हे समजलं काय बघा, हे समजते आणि सोपं आहे, ह्याच्यात वेळ घालवू नका. प्रश्न क्रमांक 31 बघा, डी चा संबंध काय बघा ए शी. कसा आहे रे डी चा संबंध ए शी, तर काय बघा, 1 2 3 घर माग आलेले तिसऱ्या घराला. तुम्ही तिथे N चा काय बघा 3 घर माग जावा. कुठं बघा,
एन इथं आहे, एन इथं आहे, 3 घर मागं म्हणजे एम, एल आणि के. के कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? एकाच ऑप्शन मध्ये आहे की रे. ह्या ऑप्शन मध्ये नाही, ह्या ऑप्शन मध्ये नाही, ह्या ऑप्शन मध्ये नाही, म्हणजे एक नंबरचं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 बघा. 32 मध्ये डी पासून जे झालेला आहे. डी पासून जे कसं झालेलं आहे बघा की, ह्यो डी दिसतोय, ह्यो डी दिसतोय, जे जे कुठं आहे म्हणजे 1 2 3 4 5 6व्याला गेले. तसं टी पासून 6व्या ह्याला जावा, म्हणजे काय बघा 6 इथं 1 घर 2 3 4 5 6 म्हणजे झेड येणार. ह्या ऑप्शन मध्ये आहे, ह्या ऑप्शन मध्ये आहे, ह्या ऑप्शन मध्ये आहे. समजलं? आता त्यानंतर काय करायचं बघा. आता त्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे? आर पासून एक्स आहे. इथं आर बघा, इथं दिसतोय 1 2 3 4 5 6 घर. मग इथं सुद्धा एस पासून 6 घर बघा. या एस पासून 6 घर आल्यानंतर इथं पहिल्यांदा झेड आलेला होता 6 घर. कशानंतर? एस नंतर 1 2 3 4 5 6 वाय येणार. झेड नंतर वाय. कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये? ह्याच्यात आहे आणि ह्याच्यात आहे. हा आणि हा काय बघा निघून गेलाय. आता त्यानंतर काय बघा, ए पासून काय झालेलं आहे? जी तयार झालेला आहे. ए पासून काय बघा? जी. कसं बघा? 1 घर 2 घर 3 घर 4 घर 5 घर 6. इथं तुम्ही काय बघा, ओ पासून काय बघा 6 घर जावा, म्हणजे काय बघा 1 2 3 4 5 6 यू येणार. यू फक्त ह्याच ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा अशा पद्धतीने हे सोडवायचं. त्यानंतर आता आपण पुढलं बघूया. बघा प्रश्न क्रमांक 33 आणि 34 साठी सूचना काय दिलेल्या आहेत? पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेतील एक पद चुकीचे आहे, दिलेल्या पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 33 वा काय बघा. 5 27 61 काय दिले? 5 दिले, 27 61 122 213 340 आणि 509. ह्याच्यापैकी एक चुकीचा आहे. बघायला गेलं तर 27 काय आहे हो? 27 काय म्हणणार तुम्ही? तर हा 3चा काय आहे बघा, लक्षात ठेवायचं, घन आहे 27. तर इथं काय 5 कसं तयार केलं असेल? तर 5 कसं तयार केलेलं आहे बघा. तर 5ला काय केलेलं आहे? तिथं 2चा घन केलेला आहे आणि -3 केलेला आहे. किती आलेला आहे? 2चा घन किती येतोय? 2चा घन 8 असते आणि -3, 8तनं 3 गेलं किती आलं? 5 आलं. आलं काय बघा 5. 27ला तसं काय करता येत नाही. 61 कसं आलं? तर 61 4च्या घनाच्या जवळ आहे. 4चा घन किती आहे? 64 वजा 3. 4चा घन 64 वजा 3 किती येते? 61. आलं काय बघा? हे 61 4चा घन केलाय. 122 कसं काढलं? 122 कसं काढले? 5चा घन वजा 3 केले. 5चा घन 125 येतोय, वजा 3 केल्यानंतर 122 येते. आलं? 213 कसं काढले? तर 6चा घन केलाय. 6चा घन वजा 3. 6चा घन 200 किती येतोय? 16 येतोय. वजा 3 करा. 213. आलं काय? 213. 343 कसं काढलंय? 343 7चा घन वजा 3 केले. 7चा घन किती येतोय? 343 वजा 3 आले. ओके, इथं 300 किती आलं? 40 आलं. आणि 509 कसं काढलं? 509 कसं काढलंय बघा. 8चा घन वजा 3 केले. 8चा घन किती येतोय? 512 वजा 3 किती येणार? 509 येणार. 509. तिथं 27च्या बाबतीत तसं काय करता येत नाही. 27च्या बाबतीत तसं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 34 वा बघा. प्रश्न क्रमांक 34 कसं केलेलं आहे? 10 पासून 14 कसं तयार झालं? तर +4 केलं आणि इथं 14ची काय केली बघा, ह्या 14ची दुप्पट केली. 14ची दुप्पट किती येते? गुणुले 2 28 येते. 28 मध्ये +4 केलं. किती आलं? 32 आलं. 32 आलं आणि या 32ची दुप्पट म्हणजे गुणुले 2 किती गेलं? 64 आलं. 64 + 4 68 आलं. आता इथं 68ची दुप्पट किती यायला पाहिजे होती? 136 यायला पाहिजे होती. खरं इथं 132 दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. 132 हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही 1 ह्या आन्सरला टिक करायला पाहिजे होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 आणि 36 साठी सूचना काय दिलेल्या आहेत बघा. खाली प्रश्नातील चौरसातील संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे. तो नियम अभ्यासून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा असं म्हटलेलं आहे. आता बघा, ह्यो जरा प्रश्न कसा सोडवायचा आहे. 199 मी काय लिहितोय बघा. 199 - 1 केला 198 आला. म्हणजे मी 199 पासून 198 तयार कसा केला? तर एक मी सगळ्यात मोठी सुरुवातीला संख्या घेतली 199 आणि तिच्यामधून मी 1 वजा केला. आता 1 का वजा केला ते सांगतो मी. त्यानंतर 198 मधून मी 198 मधून, आता इथं तिचं उत्तर किती आलं? 198. आता तो 198 घेतला
आणि त्याच्यामधून मी 4 वजा केला. किती आलं 194 आलं. 4 का वजा केलं ते सांगतो. आता ह्या 194 मधून मी काय बघा 9 वजा केला. किती आला 185 आला. 185 येणार. 185 मधून मी 16 वजा केला. 16 वजा किती येणार 185 मधून 16 वजा केल्यानंतर 169 येणार. आणि ह्या 169 मधनं मी काय बघा 25 वजा केलं. येणार किती 144. म्हणजे आन्सर क्रमांक किती येणार 2 हे त्याचं बरोबर. ऑप्शन मध्ये 144 येते ना, तर काय बघा 144. बघा इथं 199 आलं. हा मी काय केला 1 चा वर्ग त्याच्यातनं काय केला मायनस केला. इथं जर बघायला गेलं मी तर तिथं 2 चा वर्ग मी त्याच्यातनं वजा केला. इथं हा किती आहे 3 चा वर्ग आहे. 3 चा वर्ग. इथं बघायला गेलं तर हा 4 चा वर्ग आहे आणि इथं बघायला गेलं तर 5 चा वर्ग. 199 मधून 1 वजा केला 198. ही संख्या आली का इथं बघा. 198 मधून काय बघा 4 म्हणजे 2 चा वर्ग वजा केला 194. इथं आली काय. 194 मधून 9 वजा केलं म्हणजे 3 चा वर्ग 185. इथं आली ना. 185 मधून काय बघा 16 वजा केलं म्हणजे 4 चा वर्ग 169. इथं संख्या आली बघा. 169 नंतर काय बघा 25 वजा केलं 144. इथं 144 येणार. 144 ही लहान संख्या. बघा तुम्ही 144 मधनं आता तुम्ही 6 चा वर्ग म्हणजे 36 वजा करा. किती येणार 4तनं बघा म्हणजे 14तनं 6 गेलं इथं 8 उरलं. म्हणजे किती येणार 108 येणार. आणि ह्या 108 मधनं तुम्ही ह्या 36 म्हणजे कशाचा वर्ग आहे 6 चा वर्ग. 7 चा वर्ग वजा करा म्हणजे किती बघा 49 वजा करा. म्हणजे 108 वजा काय बघा 49 करा. किती येणार 59 आलं काय बघा. इथे 59 इथे 59 आलं. आणि ह्या 59 मधनं तुम्ही 8 चा वर्ग म्हणजे 64 वजा करा. 8 चा वर्ग आहे ना 64. तर किती आलं वजा 5. हे इथं वजा 5 आलं काय. तर हा पॅटर्न इथं लागतोय. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता मी इथं तुम्हाला पुढचा प्रश्न सांगतो. प्रश्न क्रमांक 36 बघा. इथं काय करायचं 31 आणि 39 यांची बेरीज करा. 31 अधिक 39 यांची बेरीज किती झालं 9 आणि 1 10. चला 3 आणि 3 6 70. आणि या 70 ची दुप्पट करा. किती झालं 140 झालं. तसंच 23 आणि 37 यांची बेरीज करा. 23 अधिक 37 यांची बेरीज करा. 7 आणि 3 10. चला 2 3 5 60 आणि 60 ची दुप्पट करा. 60 गुणिले 2 किती येतंय 120 येतंय. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर आहे. तुम्ही हे सुद्धा चेक करू शकता. 18 आणि 42 यांची बेरीज करा. किती येते 42 आणि 18. तर 42 अधिक 18 करा. 42 आणि 18 किती येणार 10 आणि काय बघा 60 येणार. ठीक आहे. 60 ची दुप्पट किती येते इथं सुद्धा 120 येते. आणि 37 आणि 23 सुद्धा यांची दुप्पट 60 येते. इथे 120 येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 आणि 39 साठी सूचना काय बघा. पुढील प्रश्नात वेन आकृतीतील अक्षरे विविध खाद्य प्रकार आवडणारी मुले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून शोधायची आहेत. तर काय म्हणले प्रश्न क्रमांक 37 बघा. सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवलेली आहे. इथे तुम्हाला ए दिसतोय. ए ह्या ए बघा ए दिसतोय का. हा ह्या ए आहे ना हा सगळ्यांच्या मध्ये ह्या सर्कल मध्ये समोसा म्हणजे खाणारे आहेत, कचोरी खाणारे आहेत, पावभाजी खाणारे आहेत आणि बटाटे वडा म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. 38वा प्रश्न. पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्य पदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत. आता पावभाजी आहे कुठं पावभाजी व्यतिरिक्त काय म्हटले इतर सर्व खाद्य पदार्थ खाणार पाहिजे. आता बघा पावभाजी म्हणजे काय बघा लक्ष या षटकोनात येणारा नसला पाहिजे. तो षटकोनात जो आहे तो आला नसला पाहिजे. ठीक आहे. आणि मात्र सगळी खाद्यपदार्थ हे डी दिसतोय का बघा. हा डी त्यानंतर सर्कल मध्ये पण आहे, ट्रायंगल मध्ये पण आहे आणि ह्या काय बघा स्क्वेअर मध्ये पण आहे. म्हणजे डी हे ऑप्शन बरोबर आहे. फक्त कचोरी आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवलेली आहेत. आता कचोरी कुणाला आवडते तर कचोरी फक्त काय बघा आवडणारी मुलं व्ही न दर्शवलेले फक्त आणि फक्त कचोरी याला आवडते. म्हणजेच काय बघा ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 40 आणि 42 साठी सूचना आहे. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटांशी काय म्हणतोय जुळतोय तो शोधून योग्य पर्याय लिहा.
बघा हे दिलेलं आहे त्यांना 3 डीएम दिलेला आहे, पीए दिलेला आहे, ईएन ह्यांचा काय जो संबंध आहे असाच संबंध तुम्हाला ऑप्शन मधील ह्या चारीपैकी एकाच आहे, चारीपैकी एकाच आहे. आता बघा डीएम, डीएम मध्ये काय बघा डी किती नंबरला आहे, डी इथं काय बघा 4 नंबरला आहे आणि एम किती नंबरला आहे 13. मी हे नंबर पाठ करायला सांगितलेले आहेत. पी किती नंबरला आहे तर पी हे 16 नंबरला आहे, पी हे 16 नंबरला आहे आणि ए 1 नंबरला आहे, ई 5 नंबरला आहे, एल 12. बघा बेरीज करा ही 4 आणि 13ची, 4 आणि 13ची बेरीज करा किती येते 17 येते. ह्या 16 आणि 1 ची बेरीज करा, या 16 आणि 1 ची किती येते 17 येते. ह्या 5 आणि 12 ची बेरीज करा किती येते 17 येते. तसंच एम आणि ई ची बेरीज येते काय 17. एम किती नंबरला आहे 13 आणि ई किती नंबरला आहे 5. 13 आणि 5 किती झालं 18. ह्यांची बेरीज यांच्या अंकाची झाली 18. के किती नंबरला आहे 11 आणि एफ किती नंबरला आहे 6. 11 आणि 6 किती झाली 17. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर. आता प्रश्न क्रमांक 41 बघा. ओ आर यू कुठे दिसते बघा ओ, त्यानंतर आर किती बघा किती नंबरला आहे 1 2 3 घरं सोडून आर आहे आणि त्यानंतर काय बघा तिसऱ्या नंबरला त्यानंतर काय बघा 2 घरं सोडून मला मधली यू आहे. बघा ओ नंतर मधली 2 घरं सोडून आर आहे, त्याच पद्धतीनं आर नंतर मधली 2 घरं सोडून यू आहे. कळालं. आता पुढे बघा टी डब्ल्यू झेड, टी नंतर कुठं टी दिसते तुम्हाला टी, टी नंतर काय बघा डब्ल्यू किती बघा ही 2 मधली सोडून डब्ल्यू आहे, त्यानंतर काय बघा ही मधली 2 सोडून झेड आहे. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा असणार. आता तसंच काय बघा एचकेएन मध्ये असणार. आपण ऑप्शन मध्ये कशाचं आहे ते बघूया. सी बघूया सी, त्यानंतर ई आणि एच बघा ह्याच्यामध्ये फक्त एकच घर सोडलेलं आहे, नाही हे चुकीचं आहे. त्यानंतर जी जे, जी कुठं आहे जी इथं आहे, जे कुठं आहे इथं आहे, इथं 2 घरं सोडल्यात का एच आणि आय, ठीक आहे. आणि त्यानंतर किती आहे एन आहे, जी जे एन, एन नाही इथं 3 घरं सोडल्यात बघा, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. एन क्यू टी, एन 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 कुठे दिसते बघा इथं, इथं दिसते क्यू बघा त्याच्यामध्ये पी आणि ओ सोडलाय काय आणि टी कुठं इथं आहे, त्याच्यामध्ये एस आणि आर 2 सोडल्यात काय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. आता त्यानंतर बघा एफ टी एच, प्रश्न क्रमांक 42 दिसतोय काय एफ टी एच, एफ कुठं आहे एफ 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 इथं आहे. आता खाली काय बघा इथं टी आहे आणि असा काय बघा इथं वरती एच आहे, एफ टी एच चा गट झालाय. त्यानंतर जे 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 कुठे दिसतोय जे आणि असा पी आणि एल यांचा गट दिसतोय जे पी एल. त्यानंतर काय बघा डी व्ही एफ, डी व्ही एफ असाच गट काय बघा दिसला पाहिजे. सी जी डी चा दिसतोय काय, जी कुठं आहे बाबा हित आहे आणि जी नंतर ई एका लाईन मध्ये चालणार नाही. त्यानंतर सी डब्ल्यू ई, सी कुठं हित आहे सी बघा, त्यानंतर खाली डब्ल्यू आणि त्यानंतर वरती ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे सी डब्ल्यू ई. त्यानंतर पुढले प्रश्न, प्रश्न क्रमांक 43 आणि 45 साठी सूचना काय दिल्यात. सोबतच्या आकृतीत एका घनाच्या काही स्थिती दिल्या आहेत, त्याचे निरीक्षण करून उत्तरे लिहायची आहेत तुम्हाला. आता याचं बघा निरीक्षण कसं करायचं बघा, इथं तुम्हाला 2 दिसतोय म्हणजे 2च्या ह्या बाजूला 3 आहे हे दिसते आणि इथं सुद्धा 2 दिसतोय, हिथं आणि त्याच्या एका बाजूला किती आहे 4 आहे. हिथं 2च्या एका बाजूला 3 आहे आणि इथं 2च्या एका बाजूला 4 आहे, म्हणजे 2च्या ह्या बाजूला इकडं आतल्या बाजूला म्हणजे इथं किती असणार बघा ह्या बाजूला इकडं आतल्या बाजूला किती असणार आहे 4 असणार आहे, किती असणार आहे 4. त्यानंतर आता काय बघा 4च्या एका बाजूला 5 आहे. आता बघा इथं 3 झाला 2 झाला 4 म्हणजे राहिलेली बाजू मी तुम्हाला इथं आकृती काढून दाखवतो, आकृती काढून दाखवतो, हा घन काढूनच दाखवतो. तर इथं बघा मी काय म्हणतोय हिथं किती आहे, हिथं किती आहे 2, पुढची बाजू किती आहे 2 नाही. मी हिकडली बाजू म्हणजे ही बघा ही दिसते का हितली बाजू ही किती आहे, ह्याला हे इकडे 4 आहे आणि इकडे किती आहे बघा 3 आहे, इकडे किती आहे 3, हे ह्याच्यावर कन्फर्म होते. वरती किती आहे 1 म्हणजे खाली किती असणार आहे. आता राहिलेला काय बघा इथं 4च्या जवळ 5 आहे म्हणजे सगळ्यात इकडल्या बाजूला 5 असणार आहे इकडे आणि खालच्या बाजूला किती असणार आहे 6 असणार आहे. असा हा ठोकळा तयार होणार. घनामध्ये 1च्या समोर कोणता अंक येईल तर घनामध्ये 1 आणि सगळ्यात खाली कुठला 6 म्हणजे काय बघा खाली 6 येणार. घनामध्ये 4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही. आता 4च्या शेजारी बघा शेजारी 2 येणार, 5 येणार, 1 येणार, 6 येणार, खरं 3 हा दुसऱ्या बाजूला पडतोय म्हणजे 3 येणार नाही बघा. त्यानंतर घनामध्ये 45 क्वेश्चन 5 अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही
5च्या शेजारी कुठला अंक येणार नाही? ह्या 2, कारण काय बघा तो अपोजिट आहे त्याच्या. 2 हा 5च्या जवळ येणार नाही. अशा पद्धतीने सोपे प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला हे समजलेलं पाहिजे कशा पद्धतीने घन तयार होतोय. प्रश्न क्रमांक 46 बघा, महत्वाचा आहे. सन 2022 मध्ये लाल बहादूर शास्त्री जयंती रविवारी असेल तर 2024 मध्ये संविधान दिन कोणत्या दिवशी येईल? आता बघा, लाल बहादूर शास्त्री जयंती कधी असते हे समजलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. ही लाल बहादूर शास्त्री जयंती कधी असते हो? तर महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती एकाच दिवशी असते. म्हणजे 2 ऑक्टोबर 2022, 2 ऑक्टोबर 2022 साली कुठला वार असणार आहे? मग याचा अर्थ रविवार असणार आहे. आता काय करायचं आहे, तर 2024 मध्ये त्यांनी म्हटलंय संविधान दिन कोणत्या दिवशी असते? तुम्ही पहिल्यांदा सांगा, संविधान दिवस कुठल्या दिवशी असतोय? तर तो 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिवस असतोय. 26 नोव्हेंबरला असतोय. आता काय करूया आपण, 26 नोव्हेंबर 2022 दिवशी कुठला वार येतोय ते पहिला काढूया. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 2022. बघा इथं 2 ऑक्टोबर आणि 26 नोव्हेंबर यांच्यामध्ये किती दिवसांचा गॅप आहे? तर तुम्ही म्हणणार नोव्हेंबरचे 26 दिवस आणि ऑक्टोबरचे किती दिवस येणार? 2 दिवस तर झालेले आहेत. ऑक्टोबर किती महिन्यांचा असतोय? 31. 31 वजा 2, 29 दिवस. समजते काय बघा, ऑक्टोबर मधले 29 दिवस आणि नोव्हेंबर मधले किती दिवस? 26 दिवस. यांची बेरीज किती झाली? 55 दिवस. आणि भागाकारामध्ये किती करायचं? 7 करायचं. भागाकारामध्ये 7 करायचं. किती येणार हो भागाकारामध्ये 7 केलं की? मी तर करतो बघा, 55 भागाकारामध्ये 7 तर किती? 7 7 49. उरणार किती? 6. म्हणजे 6 दिवस त्या रविवारमध्ये तुम्ही ऍड करा. रविवारमध्ये 6 दिवस ऍड करा. किती? 6 दिवस. रविवारमध्ये जर 7 दिवस ऍड केले तर रविवारच येणार. 6 दिवस म्हणजे इथं किती येणार? शनिवार. म्हणजेच काय, 26 नोव्हेंबर 2022 ला कुठला वार असेल? शनिवार असणार आहे. कुठला वार असणार आहे? शनिवार असणार आहे. आता आपण काय करूया, आता आपण काय करूया, इथं लक्ष द्या तुम्ही. आता आपण काय करूया बघा, 26 नोव्हेंबर 2023 ला कुठला वार असेल हो? मग शनिवार असणार आहे. कवा? 26 नोव्हेंबर 2022 तर काय असणार आहे? रविवार असणार आहे. त्यानंतर 2024, 26 नोव्हेंबर 2024 ला कुठला वार असणार आहे? तुम्ही म्हणणार सोमवार. तर हे चुकीचं उत्तर आहे. का? कारण ते लीप वर्ष आहे, त्यामुळं एक दिवस पुढे जायचा परत, आणि म्हणजे मंगळवार येणार. म्हणजेच कुठला वार बघा? मंगळवार हे बरोबर उत्तर आहे. लीप वर्ष असल्यामुळे एक दिवस पुढे गेलो. प्रश्न क्रमांक 47 बघा, सूचना काय दिली? पुढील प्रश्नातील अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा. बघा, पहिल्यांदा असं होतं, ते कसं झालं बघा? असं झालं. ठीक आहे. त्यानंतर काय बघा, लक्षात ठेवायचं, ही बाजू आता खाली गेलेली आहे. खाली आता ही बाजू इकडे येणार. इकडे कुठल्या ऑप्शन मध्ये? त्या दुसऱ्या, म्हणजे हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे. त्या दुसऱ्यात आणि चौथ्यात असू शकत्या. खरं बघा, खरं जर बघायला गेलं तर ही जे होतं बघा, मी काढतो परत, आणि हे जे होतं बघा, हे आतमध्ये आहे. हे दिसतंय का तुम्हाला? आतमध्ये आहे. म्हणजे हे बघा, खरं हे कुठं पोकळ? इथं पोकळ आहे, इथं पोकळ आहे. हे आतमध्ये, हे ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 आणि 50 साठी सूचना बघा, रेल्वेमध्ये ABCDE व F हे प्रवास करत आहेत. ए हा खिडकीच्या जवळ बसलेला असून ए च्या उजव्या बाजूला बी बसलेला आहे. बी च्या समोर ई बसलेला आहे. एफ हा ई च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण किती जण आहेत बघा? हे ABC आणि DEF असे 6 जण प्रवास करत आहेत. ए हा खिडकीजवळ बसलेला असून ए च्या उजव्या बाजूला बी बसलेला आहे. तर मी इथे एक काढतो बघा आकृती. म्हणजे इथं एक सीट काढतो आणि इथं एक सीट काढतो आणि इथं काय करतो? इथं खिडकी दर्शवतो, इथं असे. ठीक आहे. आता बघा, ए कुठं बसलेला पाहिजे? ए हा खिडकीजवळ बसलेला आणि त्याच्या उजव्या बाजूला. ए जर ह्या बाजूला इकडे बसला, ए बघा जर इथं बसला तर त्याच्या उजव्या बाजूला इथं बी बसलेला दिसेल. बीच्या समोर काय म्हटलेला? ई बसलेला आहे. दिसतोय का? बीच्या समोर ई बसलेला आहे. आणि ईच्या
बघा एफ हा ईच्या डाव्या बाजूला, म्हणजे ईच्या डाव्या बाजूला म्हणजे एफ इकडे बसलेला आहे, डाव्या बाजूला बसलेला, तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. खिडकीजवळ ए व्यतिरिक्त कोण बसलेला आहे, कन्फर्म झालेला नाही. इथं सी सुद्धा असू शकतोय, इथं डी असू शकतोय, किंवा किंवा मी काय म्हणतोय बघा, किंवा काय म्हणतोय, इथं डी पण असू शकतोय आणि इथं इथं सी असू शकतोय. मग त्यामुळे काय बघा, खिडकीजवळ ए व्यतिरिक्त डी सुद्धा आहे आणि सी सुद्धा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक काय बघा 3 सुद्धा आहे आणि 2 सुद्धा आहे. याचे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 49 बघा, ए व ई ने परस्परांमध्ये जागा बदललेली आहे, म्हणजे ए इकडे गेलेला आहे, ई इकडे गेलेला आहे. सी आणि डी न जागा बदललेली आहे. तर एच्या डाव्या बाजूला, एच्या डाव्या, आता ए कुठं गेलाय हो, ए कुठं गेलाय, तर ए इथं गेलेला आहे हा, तर त्याच्या डाव्या बाजूला एफ येणार आहे. नंतर जागांची अदलाबदली बघा, 50 नंबरचा क्वेश्चन. जागांच्या अदलाबदली नंतर, नंतर आता हा जागांच्या अदलाबदली म्हणजे ए कुठं गेलेला आहे, या ईच्या ठिकाणी गेलेला आहे, सी कुठं गेलेला आहे, डीच्या ठिकाणी गेलेला आहे, किंवा डी कुठे गेलेला आहे, किंवा हा डी कुठे गेलेला आहे, सीच्या ठिकाणी गेलेला आहे. हे काय कन्फर्म नाही आहे. ठीक आहे, इथं दोघांपैकी कोणी पण असू शकते. कोण कोण बसलेले जागांच्या अदलाबदली नंतर खिडकी जवळ कोण कोण, इथं बघा एच्या जवळ कोण आहे, ई तर कन्फर्म आहे, ई बसलेला आहे, ई बसलेला आहे. खरं या दोघांची पैकी ई व सी ऑप्शन मध्ये आहे का, ई व स इथं पण आहे, आणि किंवा ई व डी हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हा सुद्धा याचा बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 आणि 54 साठी सूचना बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये सारथी हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नांमधील शब्द कोणत्या 4 पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधायचं आहे. सारथी हा शब्द बघा सांकेतिक भाषेत 4 वेगवेगळ्या, हेनं लिहिलेला आहे, हेनं लिहिलेला आहे, हेनं लिहिलेला आहे, हेनं लिहिलेला आहे. तर आता हे शब्द, आता बघा मेंटल शब्द असा लिहिलेला आहे, तर सारथी शब्द कसा लिहायचा म्हणजे काय बघा, थोडक्यात सांगतो, इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. बघा मेंटल, मी असं लिहितो, मेंटलला काय लिहिलेलं आहे, तर NIMX Z आणि P लिहिलेला आहे. तर सारथीसाठी काय, तर सारथीसाठी काही ऑप्शन मधनं सांगायचं, आणि ऑप्शन कुठे दिल्यात बघा, इथं 1 2 3 4 दिलाय बघा. एम पासून एन तयार झालेला आहे, एम पासून एन, म्हणजे एम पासून एन पुढे गेलेला एक घर नाही, इथं एम पासून एन एक घर पुढे म्हणजे काय बघा, एमच्या अपोजिट म्हणजे खाली असा एन आहे. त्याच पद्धतीनं इथं एसच्या अपोजिट कोण आहे हो, एसच्या अपोजिट कोण आहे, एच आहे. मग एच न पर्याय कुठला, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, किंवा बघा ई पासून आय तयार झालेला, इथं बघा ई पासून आय, मग ई पासून आय कुठं आहे बघा, ई पासून आय, 1 घर 2 घर 3 घर 4 घर, म्हणजे चौथ्या घराला आय आहे. त्याच पद्धतीने ए पासून चौथ्या घराला कोण आहे, ए पासून 1 2 3 4 आहे का नाही, बघा इथं एच ई, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचा येणार. त्यानंतर 52 नंबरचं बघा, स्कीम, आणि हेच बघा स्कीम जरा इकडे तिकडे काय बघा, हे याच्यात ते अल्फाबेट करून दिलेला आहे. मग त्याच पद्धतीनं सारथी कसं लिहिणार, मग सारथी इकडे तिकडे अक्षर करून दिलेला कुठला ऑप्शन आहे हो, तर ऑप्शन क्रमांक 3 दिसतोय काय, तर याचं उत्तर किती येणार, 3 नंबरचा ऑप्शन आहे. 52 नंबरचं किती येणार, 3 येणार. वेळ घालवायचा नाही अजिबात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 ला बघा, एम पासून एस तयार झाले, एम पासून एस झालेला आहे, एम पासून एस. त्याच पद्धतीनं बघा याचं काय आहे, तर हे मीडियम दिसते ना, या मीडियम पासून काय तयार झालेलं आहे, एस जे एच एल डब्ल्यू आणि एन. तर आता सारथी पासून, तर आपण आता काय बघा, सारथी पासून काय तयार होईल हो, सारथी पासून काय तयार होईल, एम पासून एस कसं आलं, एम पासून एस किती घर पुढं, 1 2 3 4 5 6, तसं एस पासून 6 घर पुढे जावा ना, 1 2 3 4 5 6, वाय, वाय न सुरू होणारा ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे याचं उत्तर 1 आणि राहिलेल्याचं 2. याला वेळ घालवायची गरज नाही, तर तुम्हाला काय बघा 4 मार्क लगेच मिळून जातात. खरं प्रश्न समजला पाहिजे, प्रश्न समजला नसला तर 1 मार्क पण मिळणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 आणि 57 साठी सूचना दिलेल्या आहेत. अक्षरांच्या किंवा अंकांच्या लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून रिकाम्या जागी कोणती अक्षरे किंवा अंक येतील तो अचूक पर्याय लिहायचा आहे. आता बघा ह्याच्यामध्ये कधी पण अक्षरे मोजायची, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, म्हणजे या डॉटेड लाईन सकट मोजायचं, आणि अक्षर पण किती आहेत, एकूण 14 आहेत. आणि आता 14चं काय भाग करू शकतोय, तर 14चं काय भाग करू शकत आपण,
नाही. मग पुढे काय करायचं बघा आता. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा. इथं तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये आत एम पण डबल दिसतोय आणि पीपी पण डबल दिसतोय. मग इथं पी आहे म्हणजे पी नंतर काय बघा इथं पी येणार. इथं यम आहे, यम नंतर काय बघा इथं यम येणार. डबल आहे ना ते. त्यानंतर बघा 2 पी आले, 2 पी च्या अगोदर किती काय आहे, ओ आहे. 2 पी च्या अगोदर किती येणार, इथं ओ येणार. त्यानंतर ओ च्या अगोदर काय, ओ च्या अगोदर इथं काय बघा यम, म्हणजे डबल यम झालं ते. ठीक आहे, ओ च्या अगोदर काय येणार, यम. म्हणजे काय येणार, एम पी ओ एम, एम पी ओ एम. कुठं आहे एम पी ओ एम, ऑप्शन क्रमांक 4. ह्या पद्धतीचा प्रश्न 56 नंबरचा बघा. एकूण किती आहेत अक्षर इथं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तुम्ही 5 5 चे गट करू शकता. 1 2 3 4 5 म्हणजे इथं मारू शकताय गट. त्यानंतर 1 2 3 4 किती आहेत एकूण, एकूण किती होते, 2 मिनिटं थांबा. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 5 5 चे गट करा. 1 2 3 4 5 5. त्यानंतर 1 2 3 4 5. ठीक आहे. म्हणजे काय आलं बघा, लक्षात ठेवायचं. डीई इथं दिसतंय बघा. ह्याच्यातनं 3 नंबरला कुठलं येणार, इथं डी येणार, ई येणार. त्यानंतर इथं डी येणार, एफ 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 एफ. आणि इथं एफ एफ डी 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 एफ एफ डी डी एफ एफ डी डी एफ एफ. म्हणजे काय काय येणार, डी येणार, डी येणार, एफ येणार, एफ येणार. ऑप्शन क्रमांक इथं डी डी एफ एफ, ऑप्शन क्रमांक 2. आणि इथंच किती आहेत बघा, इथं पण किती आहेत ते मोजा. किती आहेत, हे झालं 3. त्यानंतर 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथं पण 15 आहे. मग इथं सुद्धा काय बघा, कितीचे गट करणार, 5 5 चे गट करा. 1 2 3 4 5 म्हणजे इथं लाईन मारा. त्यानंतर 1 2 3 4 5 इथं लाईन मारा. 5 5 चे गट, हा लक्षात घ्या. आणि 1 2 3 4 5 म्हणजेच काय बघा, 1 1 शेवटी आहे. मग इथं 1 1 शेवटी आहे, इथं पण 1 1 शेवटी येणार. आणि काय बघा इथं 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 0 येणार. आणि ह्याच्यावरनं बघा 0 1 1, त्यामुळे इथं मी 0 1 1. आणि इथं बघा 0 1 1 आलाय, त्याच्या अगोदर 0 आहे. आणि पहिल्यांदा काय येणार, म्हणजे 1 म्हणजे मध्ये. आणि इथं काय येणार बघा, इथं 0 येणार. ठीक आहे. म्हणजे 1 1 0 0 कुठं आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58 ते 60. खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक ठोकळा घन तयार होतो. आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बघा ह्याच्यापासून तुम्हाला ठोकळा तयार करायचा आहे, घन तयार करायचा आहे. कसा बघा, आता घन तयार करायचा आहे ह्याच्यामध्ये. आता मी याच्यामध्ये जो बी दिसतोय तुम्हाला, बी, हा बी आहे तिथे ठेवतो. हा हा बी दिसतोय का, हा बी ची पुढल्या फेसला ठेवतो, समोर ठेवतो. त्यानंतर काय बघा मी करतोय, त्यानंतर त्यानंतर आता किंवा असा काढायचा. हा हे बघा, आता मी काय करतोय बघा, हा बी जो आहे ना, बी आहे तिथं ठेवतो. बी बी समोरच्या बाजूला ठेवतो. इकडे इकडे ही दिसते काय बघा, ही बाजू, ही समोरची. हा, या समोरच्या बाजूला मी बी ठेवलेला आहे. समोरच्या बाजूला काय ठेवलेला आहे, बी ठेवलेला आहे. बी. आता मी त्यानंतर ह्यो काय बघा, एफ एफ त्याच्यावरती येणार. म्हणजे इकडे 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 दिसतोय का, एफ येणार. ते झाकल्यानंतर काय येणार, एफ येणार. इथं एफ येणार, इथं एफ येणार. त्यानंतर मला सांगा, त्याच्या बघा बघा ही ई त्याच्या खाली जाणार. म्हणजे कुठल्या बाजूला, इथं दिसते का, ही खालची बाजू, ई ही खालची बाजू, ई खालच्या बाजूला म्हणतोय. म्हणजे ई इकडं इकडं खालच्या बाजूला. त्यानंतर काय बघा, डी कुठल्या बाजूला जाणार, डी बघा ह्या बाजूला. इथली बाजू दिसते का, ही बाजू, ही ह्या बाजूला कोण जाणार, इथं डी येणार. आणि मला सांगा सी कुठल्या बाजूला जाणार, इकडे इथनं असं खाली बघा, इथं असं काय जाणार, सी जाणार. आणि ए कुठल्या बाजूला जाणार, बीच्या इकडे इकडे या बाजूला. या बाजूला कोण जाणार, ए जाणार. अशा पद्धतीने हा ठोकळा तयार होणार. तर बघा, एच्या शेजारी कोणते अक्षर आहे असं म्हटलेलं आहे. एच्या शेजारी कोणतं अक्षर आहे, तर एच्या शेजारी तुम्हाला एफ दिसणार आहे, याच्या शेजारी बी दिसणार आहे. कोणतं अक्षर येणार नाही म्हटलंय, तर इकडे डी कुठले येणारच नाही, संबंधच नाही डीचा. ऑप्शन क्रमांक बघा डी, कारण ह्या बाजूला आहे.
नंतर सीच्या समोर कोणतं अक्षर येईल? सीच्या समोर सी कुठं आहे बाबा? सी खालच्या बाजूला आहे ना, सगळ्यात खाली सी आहे आणि वरच्या बाजूला एफ आहे. त्याच्या समोर काय बघा? एफ येणार. सीच्या समोर एफ येणार. हा, त्यानंतर काय म्हणले? खालीपैकी कोणती आकृती खाली होणाऱ्या घनाची आहे? खालीपैकी कुठली आकृती होणाऱ्या घनाची? मी ही आकृती प्रश्न क्रमांक 3 होणाऱ्या घनाची आहे. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे होणाऱ्या घनाची ही आकृती आहे. कारण मी काय म्हटलेलं होतं ते नीटपणे तुम्हाला लक्षात आले काय बघा? अजून व्यवस्थितरित्या मी आकृती काढून दाखवतो. तर मी काय म्हणलेलो होतो बघा? मी तुम्हाला म्हणलेलो होतो की बघा हिची ही तुम्हाला बाजू दिसते, इकडं काय बघा? बी आहे, समोर समोर बी आहे. ठीक आहे, समोर बी आहे. त्यानंतर काय बघा? लक्ष ठेवायचं त्याच्या इकडं बघा, इथं समोर बी आहे आणि ए त्याच्या काय बघा ह्या बाजूला गेलेला आहे. म्हणजेच काय बघा? ए इकडे ह्या बाजूला, म्हणजे ए कुठं असणार आहे? ए इथं ह्या ही दिसते तुम्हाला, ही ए ची बाजू असणार आहे. ही ए ची बाजू असणार आहे. त्यानंतर काय बघा? पुढली बाजू कुठली? हे एफ त्याच्यावरती झाकलेला आहे. एफ इथं म्हणजे एफ हे वरती येणार आहे. हे एफ त्याच्यावरती झाकलेला आहे एफ. आणि त्या घनाची तयार होणारी आकृती दिसते का बघा? बी ए एफ एकाच ऑप्शन मध्ये आहे, बी ए एफ. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर आहे. अशा पद्धतीनं बघा हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. तर चला, नमस्कार.